नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये। आज आपण एक छान आणि सुंदर अशी रांगोळी बघणार आहोत। तर आता आपली शिवजयंती जवळच आलेली आहे, त्याच्यासाठी आपल्याला सुंदर अशी शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी किल्ल्याची आपण रांगोळी आज आपण काढणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने ती कुणालाही अगदी जमणार आहे। तर आता बघू शकताय तुम्ही, मी 4 ते 3 टिपके ओढून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला हा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर हा आपला बॉक्स तयार झालेला आहे। अगदी ज्यांना रांगोळी जमत नाही ते देखील अगदी सुंदर आणि अशी रांगोळी काढू शकतात ही। तर आता काय केलेलं आहे, हा बॉक्स तयार झाल्यानंतर इथं आपण आता जोडून घेतलेलं आहे। अजून एक इकडे आपल्याला उभा बॉक्स करून घ्यायचा आहे। आता हा आपले दोन्ही पण बॉक्स तयार झालेले आहेत। आता त्यानंतर आपल्याला इथं छोट्या छोट्या अशा रेषा तयार करायच्या आहेत। त्यानंतर आतमध्ये देखील याचं देखील आता सुंदर आपण असे त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत। जी किल्ल्यावरती तटबंदी असते त्याची आपण ही एक सुरेख डिझाइन अशी तयार करत आहोत। अशी इतकी सोपी रांगोळी तुम्हाला कोणीच दाखवणार नाही। तर आपली ही आता तटबंदी आपली तयार झालेली आहे। त्यानंतर आपण काय करू, आता ह्याच्यामध्ये काळा रंग भरून घेऊया। तर आपल्याला एक एक करून या सगळ्यांमध्ये देखील काळा रंग आपल्याला वरती भरून घ्यायचा आहे। आता मी अशाच पद्धतीने या सर्व बॉक्समध्ये इकडं आणि इथं पण आपण काळा रंग भरून घेऊयात आणि मग बघूयात रांगोळी आपली। आता आपला काळा रंग सर्व ठिकाणी भरून झालेला आहे। त्यानंतर आपण काय करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला अशा लाइनिंग देऊन घ्यायची आहेत। आणि त्यामध्ये आपल्याला अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत। आपल्या रेषा आता पूर्णपणे ओढून झालेल्या आहेत। त्यानंतर आपण आता इथून 2 तलवारी तयार करून घ्यायच्या आहेत।
असं देखील आपण आपल्या हे 2 तलवारी तयार झालेल्या आहेत. त्यानंतर इथून आपण आता झेंडा तयार करून घ्यायचा आहे. एक मिनिट थोडंसं. तर अशा पद्धतीने आपण 2 झेंडे तयार करून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण आता भगवा रंग देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर तलवारीमध्ये आपण हा पिवळा रंग भरून घेऊयात. त्यानंतर अशा पद्धतीने आपण पूर्ण हा वरती आपण हा गुलाबी रंग भरून घेऊयात. आता त्यानंतर आपल्याला इथं जे असं लिहायचंय. तर आपण आता शिवराय असं लिहून घेऊया. तर बघू शकता आपली रांगोळी आता पूर्णपणे तयार झालेली आहे. तर परत एकदा सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि हा सण आपण उत्सवात आणि आनंदात साजरा केला पाहिजे सर्वांनी. तर नक्की माझी ही रांगोळी ट्राय करा तुम्ही. व्हिडिओ आवडला असले तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.